नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी सात्विक क्लीनटेक EPC प्रायव्हेट लिमिटेडला 20.84 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कोणाकडून? रिनोड सोलार डेव्हलपर कडून. सोलार प्रोजेक्टच्या डिझाईन, इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट, सप्लाय, टेस्टिंग, कमिशनिंग करिता. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीच्या जॉईंट व्हेंचर कंपनी अस्त्रा रॅफेल कॉम्सिस प्रायव्हेट लिमिटेडला 275.27 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. इंडियन एअर फोर्स कडून. कशासाठी? फॉर इंटिग्रेशन ऑफ सॉफ्टवेअर डिफाईन रेडिओ ऑन MiG-29 एअरक्राफ्ट, इन्स्टॉलेशन ऑफ नेटवर्क सेंट्रिक ॲप्लिकेशन ऑन MiG-29 एअरक्राफ्ट आणि प्रोक्युरमेंट ऑफ 24 SDRs फॉर LCA Mk-1A एअरक्राफ्ट. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया हायवे इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल. तर मित्रांनो, हायवे इन्फ्रास्ट्रक्चर शेअर जंप आफ्टर कंपनी बॅक्स ₹328 कोटी NHAI टोल कॉन्ट्रॅक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हायवे इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला NHAI म्हणजे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून 328 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे. कशासाठी? ऑपरेशन्स अँड कलेक्शन ऑफ युजर्स फी ॲट आंध्र प्रदेशमध्ये या लोकेशनवर हे प्रोजेक्ट मिळाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हायवे इन्फ्रास्ट्रक्चर ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स शेअर राईज ॲज सबसिडरी बॅक्स ₹3126 कोटी बॅटरी स्टोरेज ऑर्डर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी PM ग्रीन प्रायव्हेट लिमिटेडला वेस्ट बंगालमध्ये या लोकेशनवर 250 मेगावॅटचा और 1000 मेगावॅट अवर स्टँड अलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमच्या सेटअपसाठी वेस्ट बंगाल स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी कडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 3126 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW स्टील लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q3चा आणि फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा इंडियन ऑपरेशन्स फक्त फायनान्शियल इयर 2026च्या Q3 मध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5% डिक्लाइन होऊन आणि इयर ऑन इयर बेसिसवर 7% वाढून Q3 मध्ये आला आहे 7.28 मिलियन टन्स. तसेच JSW स्टील USA ओहिओचा प्रोडक्शन फक्त Q3 मध्ये आला आहे 0.20 मिलियन टन्स. आणि पूर्ण कन्सॉलिडेटेड प्रोडक्शन फायनान्शियल इयर 2026च्या फक्त Q3 मध्ये झाला आहे 7.48 मिलियन टन्स, जो
क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5%चा डिक्लाइन आणि इयर ऑन इयर बेसिसवर 6%चा ग्रोथ दर्शवतो. आणि मित्रांनो, इथे आपण प्रोडक्शन व्हॉल्यूम बघू शकतो. फायनान्शियल इयर 2026चा पहिल्या 9 महिन्याचा आणि इथे इयर ऑन इयर बेसिसवर कम्पेअर करून देखील आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे JSW स्टील लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर गेट्स रुपीज 1560 कोटी इन्कम टॅक्स ऑर्डर फॉर फायनान्शियल इयर 2022. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, FMCG मेजर कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीला फायनान्शियल इयर 21-22 म्हणजे फायनान्शियल इयर 2022 साठी आणि असेसमेंट इयर 2022-2023 साठी इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर रिसीव्ह झाला आहे 1559.69 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स सेक्युअर न्यू ऑर्डर्स वर्थ रुपीज 596 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सरकारी डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 596 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डर्समध्ये ड्रोन डिटेक्शन अँड जॅमिंग सिस्टम्स, मोबाईल कम्युनिकेशन टर्मिनल्स, सॉफ्टवेअर सोल्युशन्स, अपग्रेड्स, स्पेस अँड त्यांच्याशी रिलेटेड सर्व्हिसेस इन्क्लूड आहे या ऑर्डर्समध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानीच मुंद्रा पोर्ट बिकम इंडियाज फर्स्ट टू बर्थ फुल्ली लेदन VLCC. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडची मुंद्रा पोर्ट पहिली इंडियामधील बर्थ बनली आहे, जिने फुल्ली लेदन हेवी लार्ज क्रूड कॅरियर केला आहे. आणि मित्रांनो, या वेसल्सचे नाव आहे MT न्यू रिनो. आणि मित्रांनो, याची कार्गो कॅपॅसिटी आहे 3.3 लाख क्युबिक मीटर. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कमिशन्स 400 और 220 किलोवोल्ट जलपुरा टू खुर्जा ट्रान्समिशन लाईन अँड सबस्टेशन इन ग्रेटर नोएडा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने घोषणा केली की कंपनीने ग्रेटर नोएडा येथे न्यू ट्रान्समिशन लाईनचे सक्सेसफुल कमिशनिंग केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या जबरदस्त कंपनीची ट्रान्समिशन पोर्टफोलिओ वाढून झाली आहे 7047 सर्किट किलोमीटर्स. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.